उगाच काही बोलू नकोस हा. तुला बाबांनी सांगितलंय ना? त्यांनी नाही सांगितलं मला. म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे मुद्दामून येऊन मला असं नाही सांगितलं. म्हणजे असं जाता जाता त्यांच्या बोलण्यामध्ये आलं ओघाने, तेव्हा मला कळलं. पुरे डिटेल्स पुरे आता. तुझ्याशी बोलल्यावर ना मला मीच किती संशयी बायको आहे असंच वाटायला लागतं. मग हे खोटं आहे का याच्यामध्ये? खरंच आहे लक्ष्मी. पण ह्याला कारण काय आहे वैभव? विश्वास नाही तुझा. आता माझ्यावर विश्वास उरलेला नाही. वैभव मला विश्वास ठेवायचा आहे, पण बिन असं काही नसतं लक्ष्मी. हा, विश्वास असतो किंवा नसतो. सत्य काय आहे की तुझा आता माझ्यावर विश्वास उरलेला नाही. ओके, चलो बाय. लक्ष्मी, रव्याचे लाडू करायचे, तयारी केलीस ना? लक्ष्मी, काय? तुझा चेहरा का उतरलाय ग? काय नाही. लक्ष्मी, तुला एक गोष्ट सांगते. माझ्या लग्नानंतर 15 दिवसांनी मला माझ्या सासूबाईंनी बोलावून घेतलं. खोलीचं दार लावलं आणि त्यांच्या समोर बसवलं. मला म्हणाल्या, स्पष्ट विचारते, तू सुखात आहेस ना? मी लहान होते, मला काही नाही कळलं. पटकन म्हणाले हो. पुन्हा वर्षभरानंतर हेच सगळं. मी परत हो म्हणाले. सासूबाई दर काही वर्षांनी हाच प्रश्न मला विचारायच्या. मला वाटायचं, एवढ्या भरल्या घरात मी सुखात नसेन असं ह्यांना का वाटतंय. पण मग पुढे पुढे वय वाढत गेलं तसं लक्षात आलं, बाईच्या आयुष्यातलं प्रत्येक वळण हे वेगळं असतं. आणि अशा वेळी फक्त तू सुखात आहेस ना असं विचारणारं कुणीतरी हवं असतं. आणि असं कोणतरी विचारतं ना, तेव्हा खरं काय ते सांगावं ग. अशी माणसं आयुष्यात सारखी नाही मिळत. काय तुला ग? वैभव काही बोलला का? आता तुला त्याचा स्वभाव माहितीये ना. तो बोलतो, गरजेपुरतं आपण ऐकावं, बाकी सोडून द्यावं. वाट बघतायत आपली. चला, लांडगा टपून बसलेलाच आहे. या 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 या. अरे या, आपलंच घर आहे. या या, वेलकम वेलकम. या. असे का उभे आहात तुम्ही? अरे स्वागताला उभा आहे मी. मॅडम तुमचं स्वागत. हो मालक, कसं काय झालं का? बर जरा बाजूला होता का, त्यांना आवरून घेऊ ते. हो आवृत्ती त्यांना. हे सुरके फॅन लाव, फास्ट कर फॅन. मॅडमला घाम येतं काम नाही. हा नाही काय, ज्या घोड्याला पळवायचंय त्याची काळजी नीट घेतली पाहिजे. तोंड सांभाळून बोला चंदू. हे माझ्याशी अशा वर्षा वाजत बोलायचं नाही. यायला कवापासून तुमची वाट बघतोय. एवढा उशीर कसं काय झाला तुम्हाला? अहो काम नाही संपलं वेळेत आता. काम संपलं नाही का? शूटिंग संपल्यानंतर मध्ये कुठं टाइमपास केला तुम्ही? काहीतरी वेळ लागल्यासारखं बोलू नका. काय एड लागल्यासारखं वागू नका. माझी बाटली सुद्धा संपली. काय करायचं मग मी? म्हणजे काय म्हणजे? माझ्याकडे तेवढा टाइम नाही. पैसे द्या मला, मी जातो. परत
परत म्हणजे काय गाडीमध्ये काय एकदाच पेट्रोल फुल गेलं की आयुष्यभर पळते का? सारखं सारखं पेट्रोल घालायला लागतं तेव्हा पळते. तसंच आहे माझं. मला सुद्धा सारखे सारखे पैसे द्यावे लागतात. चंदू तू जरा अति करतोस आता. अहो मालक, तुमचं सिक्रेट जर पोटामध्ये ठेवायचं असेल तर काळजी घ्यायला लागते. मग पोट दुखायला लागतं आणि मग त्याच्यासाठी औषध प्यावं लागतं. द्या पैसे द्या. काय करताय? मालक ही जी तुमची ताकद आहे ना, ही तुम्ही कामामध्ये वापरा. खूप काम करा, खूप खूप पैसे मिळवा. अहो, पैसे कोणाला नको आहे? सगळ्यांनाच पैसे पाहिजे असतात. पैसे कोणाला नको आहे? हात खाजायला लागला ग सुरखे माझा. ते त्या दिवशी आपण भेटलो ते तुमचं सासर होतं ना? मग घर कुठे वैभवराव तुमचं? आता तोंड बंद. इकडे बघा. हो? तुम्हाला पाणी देऊ का थोडं? काय पाणी देतेस? तुझ्या नवऱ्यानं तोंडचं पाणी पळवलंय माझ्या. त्याला आवर आधी. अहो सर, तुम्ही बघताय ना, ते माझं काहीच ऐकत नाही. तो सुरेखा तो उघड उघड मला ब्लॅकमेल करतोय. अगं हा गुन्हा आहे, कळतंय का तुला? कळतंय मला. मग काय करू मी? माझ्या हातात काही नाही हो सर. मी जर जास्त बोले ना तर मीच मार खाईन. डोक्याला ताप झालाय नुसता माझ्या. मला कळत नाही एका घरात ही दोन माणसं कशी राहू शकतात. एका बाजूला तू मदत करतेस मला आणि हा आयुष्यात तो उठवायला निघालाय. का असं वागतायत ना काय माहित. पैसा, दारू दारू पिण्यासाठी मी कष्टानं कमवलेला पैसा पाहिजे त्याला. इथे काय जीव जळतोय, काय कष्ट करतोय, हे पैसे मिळवण्यासाठी ते माझं मला माहितीये. पण याला कष्ट करायचे नाही. त्यांनी सोप्या मार्गाने पैसा पाहिजे फक्त याला. सर काय ना, त्यांना काम भेटत नाहीये ना. म्हणून हे असं. सुरेखा त्याला म्हणावं आधी दारू सोड. तेच तर जमत नाही. सुरेखा काय आहे ना, पॉझिटिव्हली गोष्टी आयुष्यात करायच्या ठरवल्या तर सगळ्या गोष्टी होतात. पण याला कष्ट करायचं नाहीये. त्याला फक्त पैसे पाहिजेत, ते सुद्धा फुकटचे. सर मी ना सांगून सांगून थकले आता त्यांना. मी खरंच खूप समजावते पण माझं ऐकतच नाहीत. ते तुमच्याशी असं वागताय ते खरंच आयुष्यपत मला आवडत नाहीये सर. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर सुरेखा, म्हणून तर हे चाललंय सगळं. तुझा नवरा मात्र आता माझ्या डोक्यात जायला लागलाय. सुरेखा मला संताप कुठल्या गोष्टीचा येतोय माहितीये? माझे हात दगडाखाली आहेत. माझ्या परिस्थितीचा फायदा घेऊन तो मला नाडतोय. नाही मी त्याला पैसे देणार नाही. बघूया काय होतंय ते. हॅलो, बोला लक्ष्मीबाई. हा बाबा, संपलं का आजचं शूटिंग? हो संपलं. हो. पोचलात घरी? आणि हे काय पोचतोच आहे. अरे वा, बऱ्यापैकी लवकर आटपलं ना आज. हो वेळच संपला. बाबा, एक विचारायचं होतं. विचार ना मग. तर मला ना खूप कसं तरी वाटतंय तुमच्याशी असं वागतायत त्याच्यामुळे. बरं जाऊ दे. आणि ऐक ना सुरेखा, तू कशाला त्याच्याशी वाद घालत बसतेस आणि त्याला डिवसतेस अजून? मग काय करू मी सर? मला ना काही सुचत नाही अशा वेळेला. बघ तू शांतारा, शब्दाला शब्द वाढवू नकोस. हा मी बघतो काय. उद्या फोन करतो मी. काळजी. वैभव,